दरम्यान मनोज जरांगेंनी मोठा गौप्यस्फोट केलाय। निवडणुकीपूर्वी धनंजय मुंडे भेटीसाठी आल्याचं मनोज जरांगेंनी सांगितलंय। निवडणुकीपूर्वी धनंजय मुंडे भेटीसाठी रात्री 2 वाजता आले। त्यांच्यासोबत वाल्मिक कराड आल्याचं जरांगे म्हणाले। यावेळी त्यांनी सांभाळून घ्या, लक्ष असू द्या असंही सांगितल्याचं जरांगे म्हणाले। धनंजय मुंडे आपल्या पाया पडल्याचा दावाही जरांगेंनी केलाय। रात्री 2 तरी वाजले असतील, आज बहुतेक 2-3 तरी वाजले असतील किंवा काय माहित नाही, मला आता अंदाज नाही सांगू शकत, कारण त्यावेळेस ते भयान होतं वातावरण। ते आले थांबले, पण मी झोपलो होतो, मी तेव्हा झोपलेलो होतो अक्षरशः। ते आल्यावर ते म्हणे परत असा निरोप आला, म्हणलं आता झोपलेले, म्हणल्यावर गेले असते। पोरांनी सांगितलं की ते पोरांनी सांगितलं ते जाणारच नाही। मग पुन्हा उठलो, गेलो काना खाली भेटलो, तर ते दारात 2 लोक उभे होते, ते एक आणि ते सरमाडी आहे, ते धनंजय मुंडे एक आणि ते सरमाडी आहे, ते 2 जण उभे होते। मग ते आत आले आणि मग त्यांनी त्याची ओळख करून दिली त्या सरमाड्याची। ती म्हणे हे सरमाडे आहे। म्हणलं हे होय का ते हार्वेस्टरचे पैसे बुडीणार? कारण ते हार्वेस्टरवाले त्याच्या आधी माझ्याकडे 2 महिन्यापूर्वी किंवा महिन्यापूर्वी अंदाजे आले होते। तसं म्हणलं ते सणाशीच गेलं बाय, असा एवढाच विषय। आणि दुसरं काय, तिथं आल्यावर निवडणुकीच टायमाला आल्यावर मग काय असतं सहकार्य, लक्ष ठेवा, निवडणुकीचं काळे मायावर अन्याय झालता, मी मायावर ज्यावेळेस अन्याय झालता त्या टायमाला मला मराठ्यांचं मोठं केलं, तर मला मराठ्याचे साथ आहे पहिल्यापासून, असं तसं हेच विषय। आणि लक्ष ठेवा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।